आज मी तुम्हाला मिक्स डाळीची भजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी मी भिजत घातलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये तुरीची पण डाळ घातलेली आहे। सगळे मी 3-3 4-4 चमचे घातलेले आहेत। फक्त ह्याच्यामध्ये मी चण्याची डाळ भिजत घातली नाही, ही रात्री भिजत घातली होती, म्हणजे 8 तास भिजत घातलेली आहे। 5 तास जरी भिजत घातली तरी पण भिजते चांगली, किंवा 2-3 तास जरी तुम्ही गरम पाण्यात भिजत घातली तरी पण भिजली जाते। तर मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते। त्यात टाकणार आहे मी 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, त्यातच टाकणार आहे मी ओवा, त्याच्यामध्ये टाकणार आहेत ह्या मिरच्या, ह्या कमी तिखटवाल्या आहेत। ह्याला काय करायचं, पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, कारण आपण भिजत घातलेले थोडं तरी पाणी ह्याच्यामध्ये असतं आणि एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाहीये। मिक्सरला बघा डाळ मी करून घेतलेली अशी दरदरी, एखादी अशी त्याच्यामध्ये डाळ राहिलेली आहे तरी पण चालू शकते। हे मी वाडग्यामध्ये काढून घेते। त्याच्यामध्ये मीडियम आकाराचा एक कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे, त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर, ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळद, धने पावडर, त्याच्यामध्ये टाकायचं हिंग, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा 1 चमचा फक्त बेसन पीठ। तर हे काय करणार आहे, मस्त असं मिक्स पहिलं करून घेणार आहे। 1-2 ते 3 मिनिटं मी चांगलं फेटून घेणार आहे, असं हलक्या हाताने, एकदम आपला हात असा हलका करायचा आणि असं फेटून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी खाण्याचा सोडा, बघा एकदम थोडासा घेतलेला आहे, एकदम थोडंसं ह्याच्यावर पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, पातळ होईल। सोडा टाकल्यानंतर बघा मस्त असं मी मिक्स फक्त करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा गरम झालेलं आहे आणि आपल्याला तेल गरम, एकदम कडक गरम पाहिजे, तर आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे सोडायचे, जास्त मोठे असे सोडायचे नाहीयेत। मी आता एवढे सोडून घेते। आता फक्त आपल्याला लगेच हलवायचं नाही, 1 मिनिटभर नंतर आपण हलवून घेऊया। गॅस मिडियम आहे। कधी पण जी भजी करायची ना, तर तेल गरम झालं का नाही की मिडियम गॅस करायचा, फास्ट गॅसवर लगेच करायची नाहीत, कारण वरून होतील लाल आणि आतून मग कच्ची राहतील। त्यासाठी काय करायचं, तेल गरम झालं की गॅस करायचा मिडियम, आणि हा मोठा बर्नेलचा गॅस आहे। एकदम बारीक गॅसवर जर तुम्ही कराल का नाही तर तेल जास्त ओढले जातात आणि तेलकट होतात। मग त्यात आपण ह्यांना गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया। मस्त बघा कलर आलेला आहे। आता ह्याच्यातच मी ह्या 4 मिरच्या टाकणार आहेत, मधोमध मी कापून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे। तर हे आपण फ्राय करून घेऊया ह्याच्यावर। मस्त अशा बघा मिरच्या पण फ्राय झालेल्या आहेत। आता हे सगळं काढून घेऊया। भज्यांचा बघा कलर कसा गोल्डन केलेला आहे, एकदम कुरकुरीत। तर ही भजी तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी ठेवली ना तर अशीच्या अशी राहतात, एकदम तेलकट वगैरे काही होत नाहीत। गरम गरम बघा किती कडक, एकदम क्रिस्पी अशी झालेले आहेत।